हॅलो. वैकुंठवासी भगवत गणपत महाराज साहेबुडे पाटील यांच्याकडे भगवत करीशे महागणपती पाचा वक्रतुंड महाकाय सूर्य कुटीर्भ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु दोन पाण्यात तुझ्या पाणी का खाली पादयो पाद्यं द्रवयामि पुरुषे वेदं सर्वयद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वशेषयदन्नेनात्रो होती अलग कुंकुवायचं एतावानस्य महिमातो जायंगोष पुरुषः पादोष विश्वाभूतान् त्रिपादश्यामिनो त्रिपादो पुरुष पादोषेह भवतुनः ततं विश्वं व्यक्रामश्शासनानशनयाभिः तस्मात् एक हार करा ओम तस्मात् ग्रहण जायद्वारे हरिपुरुषः सज्जातो त्यरीचर पश्चात् भूतरपरः यश प्रंशादेव वसन्ताशांसि राज्यग्रीष्मीर्भचरद्वै सयज्ञं परिचिप्रंशमः तेन देव यज्ञ साध्या ऋषये च तस्मात् सामार्यते शनिवास्त्राङ्गमाणि प्रथमान्यासन्नते हराक महिमानते पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कविनामुपचवसवं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदाषडवन्नो सादरं बोला पुण्डलिका पंढरनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, संत सोपान काका महाराज की तसेच ज्ञानेश्वरी पूजनासाठी श्री हनुमान श्री अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तती शतकोत्तर अमृत जन्मोत्सव सोहळा 550 सुरुवात होत आहे. सुभाष महाराज जाधव यांच्या सुरुवात झालेली आहे. अभुष्टाय महाराष्ट्राय महाजताय महा जनार्दनाय महा उपेंद्राय महा हरे महा कृष्णाय महा प्रणवस्य प्रभुर्मोषि परमानंदनंदा प्राणायामलिंगः ओम भूः स्वाहा महां जलामो सत्यम् ओम तत्सर्वैः ब्रह्मदेव सजीमहि धियो यो प्रचोदयात् महागणाधिपतये नमः विष्णुदेवताभ्यो नमः अग्निदेवताभ्यो नमः रामदेवताभ्यो नमः सतीपरदेवताभ्यो नमः श्री पांडुरंग सहित रूपिणी देवताय नमः माऊली ज्ञानेश्वर देवताभ्यो नमः जगद्गुरु तुकाराम विद्यादेव संग्रामदेव विघ्नप्रसन्नजाय शुक्लां वरददेव ऋषि वर्णं तदोयं धनवजनं चाहे सर्वदिनो शान्ते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके हिरण्येन्द्रं भगे गौरी नारायणी नमोस्तुते विनायकं गुरुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं ब्रह्माद्यो सर्वकार्य आयुष्ये अभिपूजय कलाजय सर्वविघ्नहर तस्मै महागणाधिपतये नमः. सवाई हातावरील पहिलं पाणी घ्या. ओम गुरु नमः श्रीमद गुरु लक्ष्याध्यान पतिपदारुषं नक्षत्रे धरिता नृत्ये कुंभसदे वर्गमाने चंद्रे शुभमसिते सूर्य विष्णुशेषे श्रेणी गुरुशेषे शुभदेषु राशि स्थानगत शुभ नाम शुभ करणे एवं गुण विशेष विशिष्टायां शुभ फले आयुर्वारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल कामना सिद्ध्यर्थं प्रतिवार्षिक विधिकं अखंड ज्ञानेश्वरी सप्ताह अंगत्वेन गणेश कलश पूजनम करिष्ये. वाद्यं वाद्यं प्रयामि हरिओम प्रयामि हरिओम प्रयामि हरिओम भूतस्वाहा पंचमृतानि प्रयामि वेदानां प्रयामि दरिद्राणां प्रयामि प्रयामि
शहरीकरणामध्ये अत्यंत लोकप्रिय चाललंय आणि असं असताना शिवतरकर या गावामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सत्ता पार पडत आहे. खूप त्याला व्याप्ती मोठी आलेली आहे. निश्चितपणे सुभाष महाराजांच्या रूपातनं आपल्याला एक आध्यात्मिक संपत्ती या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला मिळाली. ती संपत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी निश्चितपणे अध्यात्म रुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलंय आणि तरुण पिढीचंही मोठ्या प्रमाणात कौतुक करतो की खरं तर ह्याचा गेल्या अनेक वर्ष मी नावं निश्चित घेणार नाही, कारण पूर्वी जे होती लोक त्यांची नावं घेतली, एखादं नाव विसरलं तर मला त्या पाठीमागे कुठतरी खंत वाटेल. परंतु पूर्वीच्या लोकांनी जे सत्ता चालू ठेवलाय त्या नवीन पिढीने पुढे ते चालू ठेवलंय आणि नेटाने आणि जोमाने चालू ठेवले. आज या ठिकाणी शिवतक्रारमध्ये एक आध्यात्मिक बैठक मला काल मुलं भेटली होती. मुलं म्हटली, मी म्हणलं शिवतक्रार गाव पूर्णपणे आध्यात्मिक बैठक तयार झाली. खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण मी जसं म्हटलं की वाढती शहरीकरणामध्ये आलेला अध्यात्माला विसर होत चाललाय आणि ह्याच्यातून खरं तर हे टिकून आहे शिवतक्रार सारख्या गावामध्ये. आणि कौतुक करावं तेवढं थोडं एक तरुण पिढीचं की त्यांना सामावून घेताना सर्व महिला, सर्व लहान मुलं, सर्व वयस्कर वृद्ध माणसं हे सर्व या ठिकाणी निश्चितपणे येतात. पुनश्च एकदा मी आपल्या गावाचं मनापासून कौतुक करतो आणि या आध्यात्मिक बैठकीला मला सहभाग होण्याचा मान मिळाला त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. सप्ताहानिमित्त मला आमंत्रित केलं, हे प्रज्वलन करण्याचा मान दिला, त्याबद्दल प्रथमतः मी सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो. आणि जे परंपरा गायकवाड महाराज यांच्या प्रेरणेतून आणि आमचे गुरुवर्य सुभाष महाराज यांच्या अखंड साथीतून आज आपण 41वे वर्ष साजरे करत आहे. 1900 रोपट या गावामध्ये सप्त्यावरती लावलं होतं. आध्यात्मिक रोपट या सप्त्यामध्ये लावलं होतं आणि याचा वटवृक्ष आज होतोय. हा वटवृक्ष बोलताना मनामध्ये समाधान वाटतंय. या वटवृक्षाला सुभाष महाराजांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आज याला गोड फळे लागलेली. अशा अपेक्षा व्यक्त करतो. रामकृष्ण. आपल्या गावामध्ये प्रेरणा देते आणि त्या प्रेरणेतून कुठल्याही संघटनामध्ये कुठल्याही
अडचणीमध्ये असलो तरी सांप्रदायिकता मुलांना आपल्याला हरिनाम संस्था आपण 41 वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. खरं तर आता बऱ्याच जणांनी सांगितलं 41 वर्षामध्ये आपण जे पदार्पण करत आहोत तर मला वाटतं की 40 वर्षापूर्वी जो सत्तेचे जे मूळ आहे मला वाटतं त्यावेळेस संपदाला बंदर असतील, शिवाजीनगर असतील, चंद्रराव झाले असतील, लक्ष्मणदादा चव्हाण असतील, त्याचबरोबर संपतराव कोकळे असतील, हनुमंतराव चव्हाण असतील, असे अनेक लोकांनी खरं तर हे सुरुवात केलेली होती. आणि हे करत असताना त्यावेळेस मला वाटतं आमची पिढी अगदी लहान होती. आम्ही इथं देवापाशी झोपा असायचो आणि त्या सप्त्याचं खरं तर त्यावेळेस आम्हाला सुद्धा महत्त्व कळत नव्हतं. मग ते झोपल्या आशीर्वादाने हा सप्ताह अखंड आजपर्यंत चालू आहे. आज जर पाहिलं तर ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला जर शांती समाधान जर मिळत असेल तर या आध्यात्मिक सप्त्याच्या मार्गातूनच मिळत. महाराज यांच्या प्रेरणेनं हा चालू झालेला सप्ताह 40 वर्ष गेल्या वर्षी पूर्ण झाली आणि 41 वर्ष आता चालू आहे. ते व्यासपीठ 40 वर्षापूर्वी हवप सुभाष महाराज जाधव यांच्याकडे गावाने सोपवले. आम्ही लहान होतो. राम कशाला म्हणतात हेच माहित नव्हतं. कृष्ण आणि हरी तर पुढचा विषय होता. रामकृष्ण हरी माहीत झाले ज्यावेळेस गावामध्ये सत्ता चालू झाला त्यावेळेस. आणि या गावामध्ये पाठीमाग सुरुवातीला अनिलांनी नाव घेतलेली सगळी ज्येष्ठ मंडळी यांनी सत्ता चालू केला. या गावाची ख्याती आहे की गाव जर एक झालं तर कुठलाही कार्यक्रम असू द्या तो फार जोमाने साजरा केला जातो. पूर्वी अशी परिस्थिती होती की गावामध्ये जास्त उत्पन्न नसायची, सगळी भक्ती दुःखी माणसं होती. 40 वर्ष पूर्ण होणे 41 झाले असतात. पालनाच्या निमित्ताने जमलेले सगळे वडीलधारी भावानी मिळले. ज्यांना संस्कृत समजले त्यांना गीता समजली, ज्यांना गीता समजली त्यांना या भारत देशाचे संस्कार समजले. पण संस्कृत समजणाऱ्यांची संख्या बोटावरून मोजणी इतकंच आहे. म्हणून ज्ञानेश्वरांचा सगळ्यात जास्त आभार मानायला पाहिजे. त्यांनी गीता, वेद, संस्कार हे प्राकृतात आणले. त्यांच्या आईवडिलांचं प्राश्चित करायला त्यांना पैठणला पाठवलं गेलं. तेव्हा पैठण हे नाशिकसारखं एक अध्यात्माचं ठिकाण होतं आणि शुद्धीपत्र आणा म्हणून त्यांना आळंदीवरून तिकडे पाठवलं होतं. त्यांनी तिथं पांडित्य बोलून दाखवलं सगळं. आणि तिथं तिथल्या पंडितांनी त्यांच्या वडिलांना तुम्ही देहत्याग करावा आणि मग त्यांना शुद्धीपत्र दिलं. नंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे काशी यात्रेला परत निघून गेले असा वाचनातला उल्लेख आहे. सुभाष महाराज त्याच्यावर जास्त वाचन होतं. आणि तिथून येताना पैठणवरून ज्ञानेश्वर महाराज नेवारशाला थांबले आणि गीतेवर त्यांनी खरं तर टीकास्त्र सोडलं होतं की हे सामान्य माणसाला समजायला पाहिजे की देव माझा आहे आणि देव आणि मनुष्य, देव आणि मानव ह्यांच्यातलं अंतर कमी करायचं असेल तर त्यांना त्यांच्या भाषेत सांगायला पाहिजे. संस्कृत भाषा ही देवांची भाषा आणि मराठी भाषा ही सामान्य माणसांची भाषा. म्हणून त्याला मराठी भाषेत प्राकृतात आणण्याचं काम तर ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आणि त्यांचा सप्ताह आज आपण घेत आहोत. का तर ज्ञानाचं भांडार त्यांनी आपल्याला उघडलं.